तुम्हाला सुद्धा मला सुद्धा कळलंय की सर्व ठिकाणी देव आहे, पण वळतो कुठे? म्हणून दोष दिसतात. वळतं का? बिलकुल नाही. अहो देव काय सर्व ठिकाणी आहे, काठी पाषाणी. पुढे काय? पुढे काही नाही. हे या हॉल पुरतं. हॉलच्या बाहेर पडलं की संपलं. काय? म्हणून एक सांगतो, ज्ञान सर्वाजवळ आहे, पण ज्ञानाचा अनुभव संताजवळ आहे. हे विसरू नका. ज्ञान सर्वाजवळ आहे. साधी साधी बाई सुद्धा समत्वाच्या गोष्टी करते. हो, अहो हात घालून वाजवीपेक्षा जास्ती घेऊ नका. पुढचं आहे का? अहो माझा डोळा चुकवला पण देव बघतोय की. म्हणजे देव बघतोय हे भाजी विकणाऱ्या बाईला सुद्धा कळतं. मग भाजी विकणाऱ्या बाईला कळतं तर तुम्ही आम्ही रामायण ऐकतो इतके दिवस का कळू नये? म्हणून कळणं आणि अनुभवणं, काय संतांच्या जवळ कळणं आहे आणि त्याबरोबर त्याचा अनुभव सुद्धा आहे. हेच तर त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. तीर्थोपवास मुंडन रायासी नाही हे बंधन. वशिष्ठ सद्गुरु सज्ञान तीर्थविंदान तो करवी. वाल्मिकापासी संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण करून या वशिष्ठासी नमन. भरत बोलिला वचन भरद्वाजे पुजिला रघुनंदन. त्याचे दर्शने आम्ही घेऊ. भरद्वाज उठोनी आपण वशिष्ठासी घाली लोटांगण. वशिष्ठे दिधले आलिंगन समाधान. मग ऋषी भेटले काय भरद्वाजानी आणि साष्टांग दंडवत काढला वशिष्ठांना. वशिष्ठ मोठे असल्या कारणाने त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. भरद्वाज त्या दोषासी अलिंगिले हृदयासी. भरद्वाज म्हणे गा भरतासी सदोन्या सैन्य समजता. वनी बंधू वधुदासी रघुनाथा राजुलो भारता लक्ष्मी. त्या भरताचं काही सुटत नाही बघा, अवघड आहे सगळं. काय मागे त्या गुहक तोच बोलला आणि पुन्हा हाही तेच बोलतोय. भरद्वाज म्हणे गा भरता सजोनिया सैन्य समजता. वनी वधू दासी रघुनाथा राज्य लोभारता. श्रीरामाचा क्रोध भुरगटी रणा आणील सकळ सृष्टी. ते तर तुझी कॉयसी गोठी रुद्र कंकटी सावो. ऐकता भरद्वाज वचन पुन्हा विचारा मूर्छित पडला. त्याला वाईट वाटलं. हे पहिलं झालं सगळं स्वागत आगत स्वागत झालं बर का. मुलगी घरात येताना आगत स्वागतच असतं, पुढे पिचण्या सुरू होतं. बोलणं कळलं का? एकमेकाला ढुसण्या मारायच्या सुरुवातीला एकदम स्वागताबरोबर नाही. जसं पहिलं नीटनेटकं स्वागत झालं, आलिंगन झालं, सगळं झालं, पुढे सुरू झालं. का म्हणले एवढं सैन्य घेऊन निघालंय? कैकई राजलोबाची थोरी जग मी केलो रामाचा वैरी. भरत जाऊनी वनांतरी श्रीरामा ते मारी. जग बोले अरे 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 काय माझी आई आहे देवा, हीच भेटली होय तुला? आमचा जिच्या पोटी घालावा हीच भेटली? अरे करणी केली तिने आणि तिच्या करता सगळे मला रामाचं वैरी म्हणतायत. मी तव वज्राचा घडलो, मी अपेशेचा, मी तव अपेशाचा आयतन. ऐसे बोनोनी भरत पण भरद्वाच्या धरी. माझ्या पापा पुरुषचरण शाप दारुण स्वामीचा. ठीक आहे म्हणले महाराज, तुमच्या मनात आहे, माझ्या हातून हे पाप घडतंय. तुम्ही ऋषी आहात. मी परवाच सांगितलं, दोघाजवळ दोन शक्ती आहे. क्षत्रियाजवळ शस्त्राची शक्ती आणि ब्राह्मणाजवळ शापाची शक्ती. ब्राह्मणाजवळ कशाची शक्ती? म्हणून ब्राह्मणाने शस्त्र धरायचं नाही आणि क्षत्रियाने शाप द्यायचा नाही. किती मोठा क्षत्रिय असला
तरी तो ब्राह्मणाजवळ इतकी ताकद होती की ते शापानी त्याला जाळू शकत होते. म्हणून हा काय म्हणतोय इथे, शापदारुण स्वामीचा ऐसे बोलता आले रुदन, भडत पडिला मूर्छा सर्वांग झाले रो, उचलोनी दवी बाई आळंगीला, शिराम ज्याची अनन्य प्रीती, ऐकोनी भरताचे निर्वाण. ऐसे ओनिया जाण भरत राज्य नेघीची जाण, शीघ्र करावया वन प्रयाण, तेही कारणा उधारा, भरते जाऊनी रामाप्रती राज्य द्यावे रघुपती, ऐकोनी भरताचे निर्वाण. भरताला मोठं आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी सांगितलं असं नाहीये, दिसतच तसं नाहीये, तुम्हाला वाटतंय हा याच्याकरता निघालाय, पण तसं नाहीये. तो रामाला शरण निघालेला आहे. शरण आहेच आहे. शरण निघालाय म्हणण्याचा अर्थ माझं बोलणं कळलं का? शरण कोण जातो? जो वैर करतो तो. इथे शरणच आहे तो. वशिष्ठ केवळ ब्रह्मपूर्ण, परम भाग्य त्याचे आगमन, भरत राम भक्त अनन्य करू पूजन यथोयुक्त, केले वशिष्ठासी नमन, आजी घ्यावे माझे पूजन, माझे आश्रमी निज भोजन ऋषीजन समोगे. मग बोलिला भरताप्रती, भोजना यावे तुम्ही समस्ती, आम्ही देगो येवो ऋषीस पंक्ती, चाड बहुती तुझ काय, भरता तुझे जितके कटक, अश्वगजाव घे रामसेवक, ते मज पूज्यावश्यक एकेका नावे, समग्र सैन्य उतरावयासी. सांगितलं, अरे बाबा आता मला कळलं, तुझं जेवढं सैन्य असेल ते आण. काय सगळ्याला जीव घालतो, हत्तीयान घोड्यान अमकान तमकान. काय एखाद्या मोठ्या कार्याचं लग्न असलं की नाही, तिथे सर्वाला जेवण असतं बरे का. हो, काही एक गमतीने मी सांगत असतो विनोदाने. पूर्वीच्या काळी आमंत्रणाची पद्धत असायची खेड्यापाड्यात. त्या पत्रिका नसायच्या. ही आत्ताची फॅशन आहे. हो, काही वेळेला त्या पत्रिकेचा खर्च इतका असतो, 50 रुपयाची, 200 रुपयाच्या पत्रिका. आणि माणसं असं घेतात आणि फेकून देतात. आणि पुन्हा म्हणतात काय, पैसे जास्ती झालेत. बोलणं कळलं का? तुम्हाला काय वाटतं? पण सध्या कॉम्पिटिशन फार झाली. याची पत्रिका अशी तापली एवढी. पुढे पुढारांच्या पोस्टर सारखी पत्रिका येईल. एका बाजूला नवरा आणि एका बाजूला बायको, आणि ते दारात घेऊन जातील ही पत्रिका. येड्याचा बाजार आहे. येड्याचा बाजार नाही तर काय. अरे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा त्या मुलीला फिक्स डिपॉझिट तरी घेऊन द्या 10,000ची, नीट राहतील तरी. काय उपयोग आहे त्याचा? एवढ्या मोठ्या 10, 15, 20, 50, 100, 200, 400 काय आहे का? काय माणसांना लक्षात येत नाही. हे पूर्वीच्या काळी असलं नव्हतं. गावं लहान, माणसं समाज तेवढ्या पुरता. मग तो तराळ असायचा. अमक्या तमक्या पाटलाच्या घरी अमक्या तमक्याचं लग्न आज येते, जेवायला या. मग पुढे बोलायचं, कोण जेवायला या? करकोट बंद. आता तुम्ही बांधतच नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही. काय कळलं? पुरुषाच्या कमरेला कटदोरा असायचा. बायका बांधत नसतात. मारवाडी समाजात बांधतात, पण मराठी समाजामध्ये बाई करदोडा बांधत नाही. म्हणजे जेवायला कुणी या, करगोट बंद म्हणजे पुरुषांनी, बायकांनी यायचं. म्हणजे एवढीच आमची कपॅसिटी आहे. मग दुसऱ्या प्रकारचा अमल, अमक्या दमक्या पाटल्याचं लग्न जेवायला यायचं, चूल बंद.
चाल पोर ढोर सगळी घेऊन निघा. मग तिथे काय कमी? काय मग बैल बिल अमक तमक गाडी सोडले, हे चारा टाक. म्हणजे लग्नाला जाताना 4 पेंड्या सुद्धा बरोबर घ्यायच्या नाहीत. हा त्याच्याकडे काय कमी घालील. त्याचं कळलं का आमंत्रण चूल बंद. म्हणजे एवढं जरी आता हे असले आमंत्रण, आता काय जेवणाची ताट सुद्धा काय हो, काय खातात कोणाला माहित. त्याच्यात हात धुणं हेच भाग्य. कोणी काही खात नाही. पक्वान्न बघितली तर 5-5, 6-6 काय ती पक्वान्न काय. अरे 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 मग ती एक किती खाऊन खाऊन खातो हो. जवळजवळ निम्मे डायबिटीस वाले. आता कशाचे ते खात आहेत काय. मी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जर माणसं खावीशी वाटत असेल ना, एकच पक्वान्न इतकं उत्कृष्ट करा की ते आडवा हात खाऊन खातील. हे तुम्ही 10 करता, हेही नाही हेही नाही हेही नाही, ते बघूनच आवाक होतो. काय म्हणून जरा इथून पुढे सुधारणा करा काहीतरी. नीट नेटकं 1-2 एक भाजी, एक उसळ, चटणी, कोशिंबीर, एक पक्वान्न, आडवा हात. काय याच्यातलं नाही त्याच्यातलं नाही. आणि पुन्हा तुम्हाला मी सांगतो, मी अशा लग्नाला जातो ना तेव्हा माझं मन मला खातो, हे काय टाकतोय मी, हे किती टाकतोय मी, हे किती टाकतोय मी. मन खातो. बर मन खातंय पण मला खाता येत नाही ना. नाही मन तर खातंय पण मला कुठे खाता येत काय. आणि मला खाता येत नाही म्हणून ते वर खाली होतं. म्हणून मी कशा करता सांगितलंय, जेवणाचं आमंत्रण. पहिल्यांदा हे कळलं मी ते सांगितलं, आता जे असेल ते घेऊन ये. वशिष्ठ अशी ऋषीगण आले असती, कोण कोण जे असतील ते घेऊन ये. म्या बोलिला भरताप्रती, भोजना यावे तुम्ही समजती, आम्ही दोघे येऊ. नाही 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 नाही. अश्व गज अवघे रामसेवक, हत्ती आण, घोडे आण, जे असतील ते समग्र सैन्य उतरावयासी. माझ्या आश्रमी अवकाश त्यासी, प्रेमे आज्ञे मी भरतासी. अतिउल्लासे भरद्वाज. भरद्वाज महामुनी बैसोनी अनुष्ठानी, स्वर्गीय आणली आकर्षणी, पूजे लागून आश्रमा. स्वर्ग आणला. अहो मोठा ऋषी होता तो. अहो त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं. नुसता अनुष्ठानाला बसला आणि तपसामर्थ्याने स्वर्ग तयार झाला तिथे. एवढं ताकद होती पूर्वीच्या ऋषीमुनीमध्ये. एवढी ताकद होती. नुसतं अनुष्ठान बसला आणि सांगितलं माझ्याकडे रामराया पाहुणा आलेला आहे. रामरायाचे बंधू म्हणजे रामच आहे, असं जेवण कर. तयार. घरे चवरे पट्टशाळा अश्वशाळा. हो पटांगण भरपूर होतं. ताबडतोब तयार झालं. अश्वशाळा, दाणा पाणी सगळं तयार झालं. नाना परीचे शिखरणी. हो शिखरण काय यादी दिली आहे बघा. तेने भरल्या पोखरणी, धुतुकुल्या भुतुकुल्या, आम्ररसे वापी भरल्या, इक्षुरसे. अहो कशाचा? आंब्याचा रस, उसाचा रस. अहो नदी वाहू लागली. प्या. अर्धा ग्लास देऊ का? अर्धा बिरदा नाही. प्या. सरिता भरल्या दही दुधे, नद्या भरल्या दही दुधाने. परवा आपल्याकडे भरली. सकाळला फोटो होता. हो सकाळला फोटो होता. मी बघून चकित झालो. मला असं वाटलं रामाच्या घरी काही कार्य आहे की काय. हो पहिल्या पानावर सकाळला फोटो. हे दुधाच्या दह्यावात. पण ते का भरलं माहिती आहे का? ते दूध भरलेलं होतं म्हणून भरलं.
वाईट दूध होतं असं आहे. नाना परीच्या शिखरणी तेने भरल्या शतानुशते कल्पद्रुम मांदार पारिजात विचित्र हार. ओ हार काय शर्कराचे पर्वत फळश्रेणी स्वादिष्ट पारिजातादि विचित्र हार. पुजावया ऋषिकुमार पारिजात काय गुलाब काय चंपक काय अरे चंदन काय सुंदर सुंदर भरले कनकांचे रांजन. ऐसे दिव्यान सुवर्ण ताटी नाना रसी भरली वाटी. आणि प्रत्येकाला सोन्याचं ताट. बरं आहे नाही आपल्याला काहीतरी हा मंत्रबिंत्र यावा नाही का. आपल्याला एक चांदीचं ताट वर काढलं तर आतमध्ये ठेवलं का आतमध्ये ठेवलं का. जरा बघा पेले किती काढले होते. एक कमी दिसतोय. कमी बायको म्हणली कमी नाही आतमध्ये आणलाय. उगीच घाबरून टाकता सगळ्याला. हे का बरं म्हटलं माहितीये का. स्मरण केलं की आलं नको म्हटलं की वर गेलं पुन्हा आपण मोकळे. वरच्या स्टॉकला जमा. इथे आपल्याला प्रत्येक गोष्टी मोजाव्या लागतात. ठाई ठाई अति निर्मळ सुवासे शीतळ जळ. काय पाणी तुम्हाला सांगू त्याच्यामध्ये केवढा काय घातलेला चंदन काय घातलेला. हो 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 असं नुसतं पाणी पीत. मोगऱ्याची फुलं काय घातलेली. सेविताचे पै तात्काळ सभाय सकळ दिव्यांगणा अति सुंदर व्यंजन घेऊन या करी. हो हो अति सुंदर बायका म्हणजे जे वाढपी म्हणता ना तुम्ही. हा वाढपी त्यांनी आता त्या तुम्ही ह्या सगळ्या हॉटेलमध्ये म्हणता ना. हो बायका त्यांनी वरून बोलवल्या. भरत आमच्याकडे येणार आहे वेल ड्रेस्ड. हो असं सुंदर पातळ बितळ नथी बिथी घालून मी दिव्यांगणा अति सुंदर व्यंजन घेऊन या करी. विजविता ढाळे करी. हा आणि कोणी वारा घालतय पाहता त्यांच्या तोंडा. किती रसिक नाथ आहेत बघा. त्या वाढणाऱ्या बायका आल्या ना त्यांच्या तोंडाकडेच हे बघत बसले. आता सगळेच काही भरत आणि राम आहेत का त्याच्या. अहो सैनिक सुद्धा होतेच की. साधी सुधी माणसं सुद्धा होतीच की. हा त्याने आपली नकटी बायको बघायची सवय. बर का. या अप्सरा बघितल्यावर हे चकित झालं का. शेवटी शेजारच्याला सांगावं लागलं पानाकडे बघा तिकडे काय बघ. हे बघा हे मी सांगत नाही नाथांनी लिहिलंय ते वाचून दाखवतो. पाहता त्यांच्या तोंडाकडे जेवणांतरले पुढे जेवणारा झाले वेडे. अंगणाकडे पाहतचा वेडे झाले म्हणले. त्यांच्या मुखाची पाहता वास देखता हावभाव विलास. हातीचे हाती राहिले ग्रास. किती रसिक आहेत बघा आमचे नाथ बाबा. हातातल्या हातात घास राहिले. झाला स्पर्श वायसांचा जेवणांतरले पुढे सचैल सान करणे पडे. सकाम आणि काय झालं हात धरून बसले असं पंक्तिमान. त्याच्यात कावळे येऊन हातातलं घेऊन गेला तर किती वेळ धरून बसायचं. ते कावळं वर टपून बसलं होतं. तोंडात गेलं म्हणजे बरं. ते म्हणले खातच नाही उडून गेलं. पुन्हा उठायची पाळी आली. ब्राह्मणाची पंगत आंघोळीला गेले. ते म्हणले जेवण गेलं आणि मला वाटतं परत येईल तोपर्यंत त्या वर गेल्या होत्या. त्या ज्या बोलवल्या होता ग्रासोग्रासी. हा मग कसं जेवावं आता बघा काय सांगतायत. कसं जेवावं म्हणजे विकार होणार नाही. ग्रासोग्रासी रामस्मरण ते भोजनी भोगता रघुनाथ. प्रत्येक घास घेताना श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम राम. जेवणारा तो नित्यमुक्त श्रुती संबंधशा. ऐसी हे भोजनाची स्थिती सकाम निष्काम प्रयुक्ती. जे जे रसी ज्या ज्या सक्ती ते ते सेवती. वशिष्ठ ताटी परवडी चोख तैसाची ताटे सेवती रंक.